मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांचे लाभ अचानक बंद झाल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष सौ सुषमा शरदचंद्र राजे घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात राज्यभरातील सुमारे 92 लाख महिलांचे लाभ बंद झाल्याची माहिती समोर आल्याचा उल्लेख करत सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। 28 जून 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिला लाभार्थी होत्या, त्यापैकी किती महिलांचे लाभ बंद झाले, त्यामागील कारणे काय आहेत, या संदर्भातील सर्व शासकीय आदेश उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देखील करण्यात आली। तसेच ई-केवायसीचे लाभ बंद होण्यामागील प्रमुख कारण असल्याचे अनेक तक्रारींमधून समोर येत असल्याने ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करून लाभ बंद झालेल्या महिलांना योजनेचा लाभ तातडीने पूर्ववत करावा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आलेली आहे। यावेळी काँग्रेस महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत लाभार्थी महिलांना न्याय देण्याची मागणी केली। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।